तर मित्रांनो आता मार्च महिन्याची अत्यंत महत्त्वपूर्ण तारीख आहे आज आणि आताचे सर्वात मोठे अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेविषयी। महिलांना 10वा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु 10व्या हप्त्यासोबतच 5 मोठे गिफ्ट सुद्धा वाटप होऊन जाणार आहेत। हे 5 मोठे गिफ्ट नेमकं कोणते असणार आणि हे महिलांसाठी कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण ठरणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया। तर आता हे 5 गिफ्ट कोणते असणार याची ओढ महिलांना तर लागलेलीच आहे, परंतु या 5 गिफ्टपेक्षाही महत्त्वपूर्ण म्हणजे आपला 10वा हप्ता आहे मित्रांनो। 10वा हप्ता वाटप जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या महिलांना हा 10वा हप्ता मिळणार आहे, यासाठी नवीन पात्रता आणि अटी काय आलेल्या आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर आता सर्वात पहिलं म्हणजे प्रत्येक सणाला बहिणीला गिफ्ट असतात, जसे की तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, रक्षाबंधन असो, दिवाळी असो, होळी असो किंवा कोणताही सणवार असो किंवा भाऊबीज असो, प्रत्येक सणानिमित्त मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बहिणीला गिफ्ट तर वाटप केलेलेच आहेत आणि आता सण आलेला आहे तो म्हणजे गुढीपाडव्याचा। तर गुढीपाडव्याचे गिफ्ट जे आहे ते अतिशय स्पेशल असणार आहे, कारण की ज्याप्रमाणे होळीनिमित्त महिलांसाठी 3000 रुपये मुख्यमंत्र्यांनी वाटलेले आहेत, 2 महिन्याचा एकत्रित लाभ जो आहे तो होळीसाठी महिलांना दिला गेलेला होता। परंतु आता नवीन सण आलेला आहे तो म्हणजे कोणता, तर गुढीपाडवा आलेला आहे मित्रांनो। आणि गुढीपाडव्याला देखील अशाच पद्धतीने तुम्हाला गिफ्ट जे आहे ते मोठं गिफ्ट मिळणार आहे, परंतु ते गिफ्ट कोणतं असणार, कोणत्या बहिणींना मिळणार ते आपण जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। तर मित्रांनो गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला 10वा हप्ता 2100 रुपये तर मिळणारच आहे, सोबतच एक पैठणी साडींचा बंच देखील तुम्हाला मिळणार आहे। परंतु हे तर फक्त सुरुवातीचे गिफ्ट आहे मित्रांनो, 5 मोठे गिफ्ट आपण पाहणार आहोत। किती 5 मोठे गिफ्ट जे आहे ते पाहणार आहोत। हे 5 गिफ्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तुमच्या उपयोगाचे ठरणार आहेत। हे 5 गिफ्ट आज तुम्ही जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो। तर आता 10वा हप्ता 2100 रुपये वाटप होणार हे क्लिअर झालेले आहे, कारण की आत्ताच अजितदादांनी यांनी बजेटची घोषणा करत त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटप सुरू करणार आहोत। आता 2100 रुपये वाटप सुरू करणार म्हणजे कधीपासून करणार, तर हे पहा 10वा हप्ता जो आहे तो तुमचा 2100 रुपये असणार आहे, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। चला तर आता या साडी नेमकं कोणत्या महिलांना मिळणार व साडी मिळण्यासाठी कशा पद्धतीने कुठून तुम्हाला ही साडी मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहूया। जसे की तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, रेशन कार्डवर तुम्हाला आनंदाचा शिधा जो आहे तो मिळत असतो आणि या आनंदाच्या शिधामध्ये तुमच्यासाठी अत्यंत नवीन 7 ते 8 वस्तू सुद्धा आलेल्या आहेतच आणि त्याच्यासोबतच पैठणी साडी किंवा एक चांगल्या प्रकारची उत्कृष्ट दर्जेदार क्वालिटीची साडी सुद्धा सरकार गुढीपाडव्यानिमित्त बहिणींना वाटप करणार आहे आणि ही रेशन कार्डवर वाटप होणार आहे। मग तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल व सोबतच पांढरे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर लाडकी बहिणीचा लाभ घेत असाल तर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। फक्त पांढरे रेशन कार्डवाल्यांचं एक अट यांनी ठेवलेली आहे, जर यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर या महिलांना साडी जी आहे ते वाटप केली जाणार नाही व लाडक्या बहिणींना सुद्धा लाभ जो तो वाटप दिला जाणार नाही। तर मित्रांनो हे झालं फक्त पहिलं गिफ्ट झालेलं आहे मित्रांनो, अजून सर्वात जबरदस्त गिफ्ट पुढे राहिलेलेच आहेत। चला तर आता ते पुढील जबरदस्त गिफ्ट पाहूया। सर्वात पहिलं गिफ्ट म्हणजे मित्रांनो लाडक्या बहिणींना तर आता 3780 कोटी रुपयांची उधळण जी आहे ती होणारच आहे, सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। व हे 5 गिफ्ट कशामुळे वाटप होणार आहेत, तर पहिली यांची सांगितलेलं ती म्हणजे लाडकी बहीण वर्धापन दिन तर सोबतच आहे आणि गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तही आहे आणि या 2 कारणास्तवच आता सर्वात मोठे म्हणजे 5 हे गिफ्ट जे आहे ते वाटप केले जाणार आहे। तुम्हालाही मिळणार का गिफ्ट हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जातील। तर आता बहिणीला एकूण आता लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती असेल लास्ट टाइम चालू झालेली आहे, त्यावर आता महिलांना जवळपास 10वा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि हा 10वा हप्ता म्हणजेच आता जवळपास 1 वर्ष जे ते पूर्ण झालेलं आहे, हे सर्वात मोठं व पहिलं कारण आहे। तर मित्रांनो गुढीपाडव्यानिमित्त बहिणींसाठी अतिशय जबरदस्त व पहिलं गिफ्ट वाटप होणार आहे, ते म्हणजे 2490 रुपये गॅस सिलेंडर जे आहे ते वाटप होणार आहे, ते म्हणजे अन्नपूर्णा योजना 2.0 अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो हा। आणि या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरची सबसिडी म्हणजे 2490 रुपये जे आहे ते वाटप केली जाणार आहे। यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जे आहे ते तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे गॅस एजन्सीमध्ये जाऊन गॅस जो आहे तो बुकिंग करून भरायचा आहे, तुम्हाला सुद्धा हे गिफ्ट जे आहे ते नक्कीच मिळून जाणार आहे। याच्यानंतर दुसरं गिफ्ट म्हणजे मित्रांनो आहे 10वा हप्ता। हो मित्रांनो 10वा हप्ता वाटप सुद्धा सुरू होत आहे आणि हे सुद्धा येत्या 2 दिवसाच्या आत म्हणजे किंवा आजपासून देखील तुमच्या खात्यावर 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होऊ झालेली आहे मित्रांनो, कारण की आतापर्यंत भरपूर उशीर होत असतो, दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होत असतो आणि याच कारणास्तव सर्वात मोठा निर्णय आताचा घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात। 10वा हप्ता लवकरात लवकर वाटप सुरू होणार आहे, ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे।
तर आता 10वा हप्ता 2100 रुपये सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. याच्यानंतर तिसरं गिफ्ट मित्रांनो सर्वात भारी आहे मला असं वाटतं, कारण की बहिणींना 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो मिळणार आहे. फक्त यासाठी तुम्हाला एक वेगळा अर्ज करायचा आहे आणि हा वेगळा अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो मिळणार आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये संपर्क साधायचा आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज जो आहे तो करू शकता व तुम्हाला सुद्धा हे गिफ्ट जे आहे ते नक्कीच मिळून जाणार आहे. याच्यानंतर सर्वात चौथा आणि 5वं गिफ्ट सर्वात जबरदस्त गिफ्ट आहे असणार आहे मित्रांनो, आणि महिलांसाठी गुढीपाडव्यानिमित्त हे स्पेशल गिफ्ट जे आहे ते वाटप असणार आहे. चला तर ते 4थं व 5वं गिफ्ट नेमकं काय असणार, कोणत्या बहिणींना हे गिफ्ट मिळणार त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया आपण. तर आतापर्यंत सर्वात मोठा प्रश्न बहिणीचा होता 2100 रुपये कधीपासून. तर मित्रांनो आता 10व्या हप्त्यापासूनच तुम्हाला 2100 रुपये जे आहे ते वाटप सुरू होणार आहे व हा 10वा हप्ता देखील आजपासूनच स्टेप बाय स्टेप, म्हणजे आज काही जिल्हे उद्या काही जिल्हे, तर अशा पद्धतीने 5-5, 10-10 जिल्ह्यामध्ये आजपासूनच 10वा हप्ता जो आहे तो वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. चला तर आता तुम्हाला 10वा हप्ता मिळणार का, तर हे पहा 10वा हप्ता तर वाटप तर सुरू झालेलंच आहे गुढीपाडव्यानिमित्त, कारण की बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त सरकारला भेट द्यायची आहे किंवा एक गिफ्ट जे आहे ते गुढीपाडव्यानिमित्त बहिणींना द्यायचं आहे. त्यामुळे 10वा हप्ता वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे मित्रांनो. सर्वात याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला 8वा अधिक 9वा हप्ता मिळाला आहे का ते देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, कारण की ज्या महिलांना 8वा आणि 9वा हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांना सर्वात अगोदर 8वा अधिक 9वा हप्ता मिळून जाणार आहे व त्याच्यानंतर हा 10वा हप्ता जो आहे तो बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे किंवा सुरुवात झालेली सुद्धा आहे. चला तर आता 10वा हप्ता कोणत्या बहिणींना मिळत, 10वा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु 10वा हप्ता मिळण्यासाठी काही अटी व नियम यांनी नवीन अटी व नियम ठेवलेले आहेत व सर्वात महत्त्वपूर्ण 5 नियम यांनी ठेवलेले आहेत. हे 5 नियम जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. चला तर आता सर्वात महत्त्वपूर्ण 5 नियम तर आपण पाहणार आहोत. त्यामध्ये त्याच्या अगोदर म्हणजे मित्रांनो ज्या महिला अटी नियम पूर्ण करतील अशा महिलांच्या 10वा हप्ता वाटप जे आहे ते लगेच सुरू होणार आहे व एकूण 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. आता या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये मित्रांनो तुमचं नाव असणार का ते आपण पुढे पाहूया. त्याच्या अगोदर मित्रांनो काही नियम जे आहे ते महत्त्वपूर्ण ठरतात, ते म्हणजे 5 नवीन नियम जे आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या सोबत आलेले आहेत. ते म्हणजे काय, तर आधार कार्ड नियम हा तुम्हाला माहिती असेलही, पहिल्यांदा आधार कार्ड लिंक करावं लागायचं व आधार कार्ड लिंक केल्याच्या नंतर महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होत होते, परंतु आता तो नियम तर सर्वांना माहिती आहे. आणि आता नवीन नियम जो आहे तो आलेला आहे, तो म्हणजे काय, तर आता आधार कार्ड व बँक पासबुकवरील दोन्ही गोष्टी तुमच्या सेम असतील तरच तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. तर नियम क्रमांक 2 आहे मित्रांनो, तो म्हणजे काय, तर EKYC जी आहे ती तुम्हाला करावी लागणार आहे. लवकरच EKYC जी आहे ती सुरू होणार आहे. ती म्हणजे फक्त लाडक्या बहिणींना, ज्या बहिणी सर्व गोष्टी अटी व पूर्ण करत असतात, सर्व गोष्टी त्यांच्या क्लिअर असतात, तर अशा महिलांसाठी EKYC जी आहे ती लवकरच करावी लागणार आहे. ज्या महिला EKYC करतील अशाच महिलांना 10वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे, अन्यथा अजिबात 10वा हप्ता जो आहे तो मिळून जाणार नाही. याच्यानंतर नियम क्रमांक 3 अतिशय महत्त्वपूर्ण व मोठा नियम आहे, जो की तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल किंवा नसेल, तर त्यामधील सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही, कारण की काही दिवसांपूर्वी 4 चाकी वाहन अट ही शिथिल करण्यात आली होती, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने 4 चाकी वाहन जर असेल तर याचा लाभ जो आहे तो मिळणार नाही, अशा पद्धतीने स्पष्टरित्या जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे. याच्यानंतर नियम क्रमांक 4 जो आहे तो म्हणजे टॅक्स भरणार नियम. जर कोणती महिला जर टॅक्स भरत असेल किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8.5 लाख म्हणजे जवळपास 8.5 लाखापेक्षा जास्त आहे व त्या महिला टॅक्स भरत आहेत, तर अशा महिलांसाठी जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो निष्कासित करण्यात येणार आहे किंवा 10वा हप्ता जो आहे तो बहिणींच्या खात्यावर अजिबात जमा करणार नाहीत. याच्यानंतर 5वा नियम तर आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर बहिणीसाठी आता 3680 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे 10वा हप्ता तर तुम्हाला 2100 रुपये मिळणार, ही गोष्ट तुम्हाला आता क्लिअर झालेली असेलही, कारण की 3680 कोटी म्हणजे अतिशय मोठी रक्कम जी आहे ती असणार आहे. 36,000 कोटीची रक्कम यांनी सांगितलेली आहे मित्रांनो. टोटल तरतूद जी आहे ती महिला विकास मंत्री यांनी केलेली आहे आणि या तरतुदीच्या अंतर्गत महिलांना आता मोठे लाभ जे आहे ते मिळणारच आहेत. आता महत्त्वपूर्ण म्हणजे एकूण 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. या यादीपैकी 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत, 10 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत व अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. परंतु
आता हे पैसे कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या महिला यामध्ये लाभार्थी ठरणार आहेत व कोणत्या महिला वंचित राहणार आहेत, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर हे पहा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एकूण संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आलेला आहे व यापैकी सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो पैसे वाटप होण्यासाठी 10वा हप्ता जो आहे तो सर्वात अगोदर त्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तो म्हणजे असणार आहे मित्रांनो नाशिक जिल्हा. याच्यानंतर आहे रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व सिंधुदुर्ग. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 8 ते 10 जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होणार आहे आणि याचे महत्त्वपूर्ण लाभ वितरित होण्याचे कारण म्हणजे काय मित्रांनो, तर या जिल्ह्यांमध्ये भरपूर दिवसापासून पैसे जे आहेत ते दरवेळेस उशीर होत असतो व लोकसंख्येने देखील हे जिल्हे मोठे आहेत. या कारणास्तवच या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होणार आहे. याच्यानंतर दुसऱ्या 20 जिल्ह्यांची यादी मित्रांनो आलेली आहे ती म्हणजे काय, तर आता छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोबतच अहिल्यानगर, नाशिक व धुळे. तर या जिल्ह्यामध्ये नाशिक तर समजा पहिल्या यादीमध्ये होते परंतु त्याच्यानंतर धुळे आहे. तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत 10वा हप्ता. कारण की काय होतं, विषय होतो दरवेळेस हप्ता वाटप करण्यात उशीर होत असतो व बहिणींना वाट पाहावी लागते, परंतु आता यावेळेस असं काही होणार नाही व हप्ता जो आहे तो सर्वात फास्ट वाटप जे आहे ते सुरूच राहणार आहे. तर महिलांना सर्वात मोठा प्रश्न पडलेला होता तो म्हणजे जर गुढीपाडव्यानिमित्त हे मोठ्याले गिफ्ट नेमकं कोणते असणार व कशा पद्धतीने आमच्यापर्यंत हे गिफ्ट जे आहे ते पोहोच होणार. तर हे पहा, सर्वात पहिलं चौथं सर्वात महत्त्वपूर्ण गिफ्ट देखील आपण म्हणू शकतो ते म्हणजे बहिणीसाठी साडी वाटप असणार आहे. आणि हे साडी वाटप कशा पद्धतीने केलं जाणार आहे, तर मित्रांनो तुम्हाला 10वा हप्ता 21 रुपये तर वाटप करणारच आहेत आणि या 10व्या हप्त्यासोबतच हे साडी वाटप सुद्धा केलं जाणार आहे. आणि हे साडी वाटप कुठे करण्यात येणार आहे, तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, तुम्हाला आनंदाचा शिदा जो आहे तो मिळत असतो व त्या आनंदाच्या शिदामध्ये तुम्हाला हे साडी वाटप जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला डाळ असेल, गुळ असेल किंवा इतर सणानिमित्त 7 ते 8 वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जातात व सोबत आता याच्यासोबतच बहिणींना सणानिमित्त आनंद साजरा करण्यासाठी साडी जी आहे ती 999 रुपयाची अतिशय दर्जेदार क्वालिटीची साडी सुद्धा रेशन कार्डवर वाटप होणार आहे. यासाठी तुमच्याकडे फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि या दोन्ही रेशन कार्ड नसेल आणि पांढरे रेशन कार्ड असेल तर यासाठी तुमचे उत्पन्न जे आहे ते कमी असणे गरजेचे आहे. तर तुम्हाला सुद्धा ही साडी मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो म्हणजे आता लाडक्या बहिणीसाठी 3780 कोटींची मोठी तरतूद तर करण्यात आलेलीच आहे व याचा लाभ देखील बहिणींना सर्वात अगोदर मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो काही बहिणींना प्रश्न पडलेला होता, तर आता ज्याप्रमाणे होळीनिमित्त 3000 रुपये 2 महिन्याचा एकत्रितरित्या लाभ वाटप केलेला आहे, त्याचप्रमाणे आता आम्हाला गुढीपाडव्याचा देखील 2 महिन्याचा एप्रिल आणि मे महिन्याचा लाभ वितरित होणार का, तर हे पहा 2 महिन्याचा लाभ तर वितरित होणार नाही, परंतु विषय म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो 2100 रुपये दिल्यामुळे बहिणींना अतिशय मोठा आनंद होणार आहे. कारण की सणासाठी अतिशय अगोदर हप्ता जो आहे तो वाटप ॲडव्हान्समध्ये हप्ता वाटप होणार आहे हे सर्वांच्या लक्षात आलेले आहे व लवकर हप्ता वाटप देखील सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.